नमस्कार. इथे मी ताजी कारले घेतलेत, अगदी फ्रेश आणि ते छान स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याला असे मधातून काप करून घ्यायचे आहेत. ताजे कारले असल्यामुळं पटकन चिरल्या जातात. नंतर यातल्या बिया तुम्हाला साफ करून घ्यायच्या आहेत. हे असे काप केल्यानंतर आपल्याला कारले जे आहेत ते गरम पाण्यामध्ये थोडे उकळून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे मी असे या पद्धतीने उकळून घेतलेत. एवढी उकळलेले तुमचे कारले हवेत. आता इथे मी मसाला बघा, इथे मी मसाला घेतला आहे. खोबरं, शेंगदाणे, गरम मसाला, काळा मसाला, लाल तिखट, खोबऱ्याचं सारण, हळद, लसूण, अद्रक. आता जे खोबरं आणि शेंगदाणे होते मी ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेत आणि हा बाकीचा सर्व मसाला मी त्यामध्ये मिक्स करून घेते. चवीपुरतं मीठ ॲड करायचे. आता मसाला सर्व मिक्स झालेला आहे. इथे मी कारले घेतलेत आणि त्यामध्ये आता हे आपण जो तयार केलेला मसाला आहे त्याचं सारण आता असं छान त्याच्यामध्ये दाबून भरू. सारण अशा पद्धतीने आपल्याला कारल्यामध्ये सर्व भरून घ्यायचे. कारले शिजून असे थोडे नरम झाले पाहिजे, म्हणजे आपल्याला ते फक्त फ्राय करायचे, जेणेकरून वरचं जे कातडं आहे कारल्याचं ते कडक न होऊ. आता इथे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. त्यात आपले भरलेले जे कारले आहेत ते आपण असे फ्राय करून घेऊ. एक झाकण ठेवून त्याला 5 मिनटं वाफ देऊन घेऊ. आता वाफ दिल्यानंतर 5 मिनटानंतर परत कारले जे आहेत ते आपल्याला आता दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचे आहेत.
अशा पद्धतीने आपले भरले कारले तयार झालेत. तुम्ही बघू शकता खूप छान लागत आहेत. दिसायलाही खूप छान दिसत आहेत.